कोल्हापूरनंतर बातमी ही नाशिकमधून येते। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आत मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना 5 मतपत्रिका जास्त निघाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांनी हे बोगस मतदान झाल्याचा आरोप केलाय। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू असताना हा संपूर्ण प्रकार समोर आल्याचं कळतंय। संदीप गुळवे यांनी बोगस मतदान झाल्याचा आरोप या पार्श्वभूमीवर केलाय। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमचे नाशिकमधून प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, सध्या काय तिकडची स्थिती आहे? बोगस मतदानाचा आरोप करण्यात येतोय। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आता मतपत्रिकांचं विभाजन त्या ठिकाणी केलं जात आहे। मतपत्रिका ज्या मतदान केंद्रावर मतपत्रिका झालेल्या आहेत त्या सगळ्या मतपत्रिका एकत्रित केल्या जात आहे। मात्र अनेक मतदान केंद्रांवरती जे मतदान झालेलं आहे त्याच्या तुलनेत अधिकच्या मतपत्रिका आढळून आलेल्या आहे। यापूर्वी जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा येथील बूथ क्रमांक 22 मध्ये 3 मतपत्रिका अधिकच्या आढळून आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये असलेल्या 2 बूथवरती एक मतपत्रिका ही अधिकची आढळून आलेली आहे आणि त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यावरती आक्षेप घेतलेला आहे। हे बोगस मतदान झाल्याचा आरोप जो आहे तो संदीप गुळवे यांनी केलेला आहे। तर जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी या सगळ्यातला आक्षेप नोंदवत लेखी तक्रार जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलेली आहे। ते आपल्यासोबत आहे। सुधाकर भाऊ, नेमकं काय प्रकरण आतमध्ये सुरू आहे? यापूर्वी 3 मतपत्रिका अधिकच्या आल्या आणि आता पुन्हा एकदा 2 मतपत्रिका अधिकच्या येत आहे। अगोदर कुठे 3 अधिक आल्या आणि आता नेमक्या कुठे आल्यात? चोपडा तालुक्यातील 22 क्रमांकाच्या बूथवरती 3 मतपत्रिका अधिकच्या आल्यात। आता येवला आणि निफाड प्रत्येकी एक मतपत्रिका अधिकची आलेली आहे। त्यामुळे आम्ही ऑब्जेक्शन दिलेलं आहे की या मतपत्रिका निवडणूक अधिकारी जे आहेत तिथले लोकल येवल्याचे असतील, निफाडचे असतील, चोपड्याचे असतील त्यांच्यावरती लीगल ॲक्शन झाली पाहिजे। आणि मतपत्रिका का वाढल्यात? कारण हे सिरियल नंबर असतात। एकही मतपत्रिका चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी समाविष्ट झाली नाही पाहिजे। ह्या 5 मतपत्रिका कशा आल्यात त्याचा निर्णय निश्चितपणाने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी असतील त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि ते निश्चितपणाने सांगितलं त्यांनी गेडाम साहेबांनी की आम्ही याचा निर्णय अंतिम टप्प्यात घेऊ। आता निवडणूक प्रक्रिया आहे तशी सुरू ठेवू। नंतर 5 पत्रिकेवरती काय निर्णय घ्यायचा आपण नंतर यावरती डिसिजन घेऊ। एकूण सगळ्या टेबलवर जी मतमोजणी सुरू आहे त्या सगळ्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये किती अजून मतमोजणीची प्रक्रिया बाकी आहे? किती ठिकाणी अशा पद्धतीची आणखी काही शक्यता आपल्याला वाटते? सर्व 54 तालुक्यामधले 90 बूथ आहेत। 90 बूथपैकी 30 बूथचा एक राऊंड आहे। ते 30 आणि 30 60 2 राऊंडमध्ये त्यांनी मतपत्रिका एकत्रित केली आहे। 50-50चे गठ्ठे केलेत। तिसरा राऊंड चालू आहे। ते 50-50चे गठ्ठे झाल्यानंतर एका हौदामध्ये जवळजवळ 64,848 मतं एकत्रित करतील आणि त्यातनं 1,000 मतं प्रत्येक बूथ मतदान केंद्रावरती देतील। मतमोजणी केंद्रावरती 30 मतमोजणी केंद्र आहेत त्यावरती ते 30,000 मतांचा पहिला राऊंड होईल। नंतर सेकंड राऊंड 30,000 मतांचा होईल। त्यानंतर बाद मतं, वैध मतं आणि बाद मतं, ते बाद मतं गेल्यानंतर तो कोटा ठरेल आणि कोटा ठरल्यानुसार ते मतमोजणी सुरुवात होईल। पुढे आपला काय आक्षेप असणार आहे यावर? हा निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी बसूनच आहोत की मतमोजणी प्रक्रियेवर कटाक्षाने लक्ष आहे। सर्व पदाधिकारी आदरणीय जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आमचे आदरणीय दत्ताजी गायकवाड, विलास शिंदे, आम्ही सर्वजण बरोबर आहोत आणि निश्चितपणाने त्या निवडणूक मतमोजणी